त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो। आपण या ठिकाणी येऊन आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो। नमस्कार, महाराष्ट्र गौरव न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आशिष कावळे। आज आपण आलेलो आहे दिव्यामध्ये हरिश्चंद्र मंडळ अपार्टमेंट आहे, त्यांच्या इथे आपण आलेलो आहे। काय सांगणार दादा, नवरात्रीचा उत्सव आहे? नवरात्रोत्सव आम्ही गेल्या 3 वर्षापासून आमचं इथे नवरात्रोत्सव आम्ही संपन्न केलेला आहे। तर प्रत्येक वेळोवेळी आम्ही इथे कार्यक्रम शिबिर राबवतो। आता मागे आमचा आयुष्यमानचा शिबिर होता, रक्तदान शिबिर आम्ही इथे राबवला होता। त्याचप्रमाणे आमचे आधारस्तंभ आमचे शैलेशदादा पाटील साहेब, कैलासदादा पाटील साहेब यांचंही आम्हाला खूप योगदान इथे जास्त आहे। प्लस आम्हाला त्यांच्याकडून खूप सारी ते मदत आहे दादांकडून। काय काय बक्षीस आणि लहान पोरांचं सहयोग आहे? इथं बक्षिसं म्हणजे लहान मुलांचं गेम वगैरे करण्यात आलं, ते आपण केले होते। आणि नियोजन गरबा आपण केले होते। गरबा आहे ना, तो सार्वजनिक गरबा आहे। आमच्या बाजूच्या ज्या 7-8 बिल्डिंग आहेत त्यांचा मिळून आम्ही मोठा एक गरबा इथे आम्ही हे करतो, आयोजित करतो इकडे। आज महाप्रसादाचं आयोजन केलं, आज पण महाप्रसादाचं आयोजन केलं, त्यामध्ये पण भरपूर प्रतिसाद भेटला, सगळ्यांनी सहकार्य केलं आणि नियोजन पण व्यवस्थित प्रकारे झालं आहे। अशा प्रकारे हरिश्चंद्र अपार्टमेंट मित्रमंडळ ही स्थापना आणि गेल्या 3 वर्षापासून करत आहे। आपण बघू शकतात आताही महाप्रसादाचं आयोजन चालू आहे। बरेच लोकांनी येऊन महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे। हो गया, आज नवरात्रि का उत्सव चल आखिरी दिन है और कैसे रहा? बहुत अच्छा लगा। नवरात्रि उत्सव में बहुत मज़ा आया। ऐसे ही रहे हर साल तो अच्छा लगेगा। और डांडिया गरबा में बारिशों में भी आज नाचे हैं कि नहीं? आज तो नहीं हुआ है, लेकिन बच्चे लोग प्लान बना रहे हैं कि अभी खेलूंगी करके। तो आप देख सकते हैं कि इस प्रकार से नवरात्रि का उत्सव चल रहा है। नाही, खूप आमची नियोजन व्यवस्थित झालं आहे सगळं। दादांनी खूप सहकार्य केले। आज आम्ही भंडारे दोन्ही दादांनी आज खूप सहकार्य केले आम्हाला, आणि आज भंडाऱ्याचं आम्ही व्यवस्थापन केलेली, सगळ्यांना व्यवस्थित झालं।